हॅलो फ्रेंड्स, त्या पद्धतीने आपण काल बघितलं एमिजार या ऑक्झिलरी वर्बचा वापर. ॲक्च्युली ऑक्झिलरी वर्ब म्हणून आपण ते शिकलो नाही, तर आपण स्टेट वर्ब म्हणून शिकलो. स्टेट वर्ब म्हणजे काय, आपण ऑर्डिनरी वर्ब किंवा मेन वर्ब म्हणून शिकलो. ऑक्झिलरी वर्ब केव्हा असतो एमिजार, जेव्हा तो दुसऱ्या वर्बसोबत येतो जो ॲक्शन वर्ब असतो, आणि ऑक्झिलरी वर्ब नंतर आल्यामुळे त्या ॲक्शन वर्बला ING प्रत्यय लागत असतो आणि एक वेगळा टेन्स तयार होत असतो. परंतु आपण बघितलं की एमिजार हा जो हे जे टू बीचे फॉर्म्स आहेत याचा वापर आपण ऑर्डिनरी वर्ब म्हणून सुद्धा करू शकतो, म्हणजेच मेन वर्ब म्हणून सुद्धा करू शकतो. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे हॅव आणि हॅज ह्या टू हॅवच्या रूपांचा सुद्धा आपण ऑर्डिनरी वर्ब म्हणून उपयोग करू शकतो, मेन वर्ब म्हणून उपयोग करू शकतो. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण एमिजार बघितलं की दुसरा टेन्स फॉर्म करण्यासाठी वापरला जातो, तसंच हॅव ॲज सुद्धा दुसरा टेन्स फॉर्म करण्यासाठी वापरला जातो. आणि हॅव ॲज नंतर जर ॲक्शन वर्ड आला तर त्यावेळेस तो वर्बचं तिसरं रूप असतं. परंतु आपल्याला या ठिकाणी वर्बचं रूपच वापरायचं नाही, आपल्याला ॲक्शन वर्बच वापरायचं नाही. हॅव ॲज याला ऑर्डिनरी किंवा मेन वर्ब म्हणून वापरायचं आहे, ते आपण शिकत आहोत. एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. या ठिकाणी जर मी म्हटलं, असं उदाहरण सांगितलं मी, आय हॅव अ मार्कर, हे मी उदाहरण वापरलं. याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय बनू शकतं, आय डोंट हॅव एनी पेपर, आय डोंट हॅव एनी पेपर, असं उदाहरण वापरलं. याचा प्रश्न काय बनू शकतो, डू यू हॅव एनी पेपर. काय केलंय बघा आपण, या ठिकाणी आपण हॅवचा वापर केला. इथे आय आलेला असल्यामुळे सब्जेक्ट आय आलेला आहे, इथे सब्जेक्ट यू आलेला आहे, त्यामुळे हॅवचा वापर केलेला आहे. आपण हॅज इथे येऊ शकत नाही. ज्या पद्धतीने आपण मेन वर्ब बघितला, मेन वर्बला एस प्रत्यय लागतो किंवा एस प्रत्यय लागत नाही, त्याला कारण सब्जेक्ट असतो. इथे सुद्धा हॅव हा जो शब्द आहे, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय, हॅव हा जो शब्द आहे त्याला जर एस प्रत्यय लागला तर त्याचा काय तयार होतो, हॅज तयार होतो. त्याचा हॅव्ज नाही होत, त्याचा हॅव्ज नाही होत. काय तयार होतो, हॅज तयार होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हॅव प्लस एस इज इक्वल टू हॅज. म्हणजेच काय झालं, आपण जे सब्जेक्ट शिकलो त्यातला जो थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन मधलाही सिंग्युलर आहे, तर या थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये वर्बला एस प्रत्यय लागतो. मग हॅव सुद्धा काय आहे, V1 आहे, त्याला एस प्रत्यय लागला की त्याचा काय होतो, हॅज होतो. त्यामुळे आय सोबत हॅज येणार नाही, तर थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत हॅज येईल, कारण हॅव प्लस एस इज इक्वल टू हॅज असं होतं. तर सांगायचा उद्देश काय होता, हे तिघं वाक्य बघा. आय हॅव अ मार्कर, आय हॅव अ मार्कर या वाक्यामध्ये आपण हॅव नंतर कुठल्याही मेन वर्बचा वापर केलेला नाही. समजा एखादा मेन वर्ब आला असता तर ते वर्बचं तिसरं रूप आलं असतं आणि तो ऑर्डिनरी वर्ब म्हणून आला नसता. त्या ठिकाणी आपण त्याला ऑक्झिलरी वर्ब म्हणून ट्रीट करू शकतो, हेल्पिंग वर्ब म्हणून ट्रीट करू शकतो. फायनली तो टू हॅवचं रूप आहे. आय डोंट हॅव एनी पेपर, या ठिकाणी बघा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा हॅव वापरला, पण वरचं कुठलंही रूप नाही. माझ्याकडे मार्कर आहे, माझ्याकडे पेपर नाही. प्रश्न काय बनला, डू यू हॅव एनी पेपर, तुझ्याकडे एखादा कागद आहे का, एखादा पेपर आहे का. सो डू यू हॅव अशा पद्धतीने आपण हॅव वापरला, परंतु त्याच्यासोबत कुठलाही वर्ब दुसरा वापरला नाही, म्हणजे ॲक्शन वर्ब वापरलेला नाही आहे. त्यामुळे हॅव हा ऑर्डिनरी वर्ब झाला किंवा मेन वर्ब झाला. ठीक आहे. एक गोष्ट खरी की आपण यांना ॲक्शन वर्ब म्हणू शकत नाही. आपण एमिजारला ॲक्शन वर्ब वापर बोललो का, नाही. त्याच पद्धतीने हॅव ॲजला पण आपण ॲक्शन वर्ब म्हणू शकत नाही. मग आता आपण या सेशनमध्ये, ह्या लेक्चरमध्ये हॅव आणि हॅजचा वापर शिकणार आहोत. फक्त हॅव आणि हॅजने वाक्य बनतं का, की अजून काही त्यासोबत प्रत्यय लावावा लागतो, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. कारण एक वेगळा प्रकार आहे जो तुम्ही नक्कीच बघितलेला असेल, नक्कीच त्या फेजमधून गेला असेल. हे करेक्ट आहे की रॉंग आहे अशा 100% शंका तुमच्या मनात आलेल्या असतील. त्या शंका मात्र आज मी 100% तुमच्या दूर करणार आहे. ठीक आहे. तर आपण काय शिकणार आहोत आज, हॅव आणि हॅजचा वापर शिकणार आहोत. तुम्हाला मी या ठिकाणी टायटल लिहितानाच एक गोष्ट सांगणार आहे की काय गडबड आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी आपण कोणता प्रकार शिकत आहोत आज, आपण शिकणार आहोत हॅव
किंवा हॅज. ऐका आता, हॅव आणि हॅज एक्झॅक्टली सेम अर्थाने अजून काय वापरलं जातं? हॅव गॉट किंवा हॅज गॉट. काय म्हणतोय मी? सेम अर्थाने, ज्या अर्थाने हॅव वापरला जातो त्याच अर्थाने हॅव गॉट वापरला जातो. ज्या अर्थाने हॅज वापरला जातो त्याच अर्थाने हॅज गॉट वापरला जातो. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने दोघंही शब्द सेम आहेत, त्यांच्यामध्ये फरक नाही, त्यांच्यामध्ये बदल नाही. मग आता आपण या ठिकाणी काही स्टेटमेंट बघू. स्टेटमेंट बघण्यापूर्वी तुम्हाला ते एक वाक्य सांगून देतो ज्याच्यात हॅव दुसऱ्या वर्ब सोबत येतो. कसा येतो बघा. आय हॅव टोल्ड अबाउट द बुक टू माय फ्रेंड. ठीक आहे. आय हॅव टोल्ड अबाउट द बुक टू माय फ्रेंड. आणि दुसरं वाक्य या ठिकाणी मी लिहू शकतो. आय हॅव नॉट गिवन द बुक टू माय फ्रेंड. तुम्हाला काय सांगितलं मी? हॅव हा एक टेन्स फॉर्म करण्यासाठी सुद्धा वापरला जातो, जसं एमिजार वापरला जातो. पण जेव्हा आपण एमिजार वापरतो ना, त्यानंतर जो व्हर्ब येतो त्या व्हर्बला ING प्रत्यय लागतो. मग हॅवॅज नंतर आलेल्या व्हर्बला कोणता प्रत्यय लागतो किंवा व्हर्बचं कितवं रूप वापरलं जातं? आता मी ते हॅव वापरला. हॅव नंतर जो व्हर्ब आलेला आहे तो टोल्ड आहे. ॲक्च्युली हा जो व्हर्ब आहे कोणता? टेल. हा V1 असतो. त्याचा V2 काय आहे? टोल्ड आहे. आणि V3 सुद्धा काय आहे? टोल्ड आहे. हा V2 आहे, हा V3 आहे. मग इथे टोल्ड आलेला, याला V2 समजायचं की V3 समजायचं ते याच्यावर डिपेंड आहे. जर हॅव आलेला असेल तर तो काय असतो? V3 असतो. जर हॅव नसता तर तो काय राहिला असता? V2 राहिला असता. तर हॅव नंतर वर्बचं मी तिसरं रूप वापरलं. अशा पद्धतीने हॅव एक वेगळा टेन्स फॉर्म करण्यासाठी या ठिकाणी वापरला. पुढचं वाक्य बघा. इथे मी हॅव लिहिला आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि व्हर्ब ॲक्च्युली गिव्ह आहे. तो V1 असतो, त्याचा V2 गेव असतो आणि V3 काय असतो? गिवन असतो. म्हणून या ठिकाणी V3 वापरला. हॅव किंवा हॅज नंतर व्हर्बचं कितवं रूप येतं? तिसरं रूप येतं. गिवचं तिसरं रूप गिवन आहे, टेलचं तिसरं रूप टोल्ड आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हॅव व्हर्ब सोबत आला तर वेगळा टेन्स त्या ठिकाणी तयार होतो. पण आपण ऑर्डिनरी वर्ब म्हणून त्याचा वापर शिकणार आहोत. ठीक आहे. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या. आणि तुम्हाला V2 आणि V3 मध्ये बऱ्याच वेळा एक कन्फ्युजन असतं की आलेला वर्ब जेव्हा V2 आणि V3 सारखाच असेल तेव्हा त्याला V2 समजायचं का V3 समजायचं, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका असते. त्या व्हर्बच्या आधी जर हॅव किंवा हॅज किंवा हॅड असेल तर त्या व्हर्बला नेहमी V3 म्हणायचं. कारण ज्या व्हर्बला ED फॉर्म असतो, डिसाईड, डिसाइडेड, डिसाइडेड. आता V2 पण डिसाइडेड, V3 पण डिसाइडेड. मग कोणता V2 आणि कोणता V3 कशावरून ठरवणार? हॅव आणि हॅजवरून ठरवणार. जर त्यांच्या समोर हॅव आणि हॅज आलेला असेल तर त्या डिसाइडेडला V3 समजायचं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आधी आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघूया. पॉझिटिव्ह सेंटेन्सेस जसं आपण काल शिकलो अगदी त्याच पद्धतीने आपण जाऊया. समजा सब्जेक्ट जर आय असेल म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर, बी असेल म्हणजे फर्स्ट पर्सन प्लुरल, यू असेल, आता एकच लिहितो मी कारण दोघं सेम असतात. यू सेकंड पर्सन आहे, सिंग्युलर आणि प्लुरल सेम असतात. आणि थर्ड पर्सन जर प्लुरल असेल तर काय येतो? या सगळ्यांसोबत येतो हॅव येतो. ठीक आहे. आणि समजा सब्जेक्ट जर ही असेल किंवा शी असेल किंवा इट असेल, या सगळ्यांसोबत काय येणार आहे? हॅज येणार आहे. मी तुम्हाला अजून एक प्रकार सांगितला सेम टू सेम मिनिंगचा. आय हॅव म्हणजेच काय माहिती तुम्हाला? आय हॅव म्हणजेच आय हॅव गॉट. वी हॅव म्हणजेच वी हॅव गॉट. वेगळं नाही आहे पोरांनो हे. यू हॅव म्हणजेच यू हॅव गॉट आणि दे हॅव म्हणजेच दे हॅव गॉट. इन द सेम वे
इथे ही हॅज म्हणजेच ही हॅज गॉट आणि शी हॅज म्हणजेच शी हॅज गॉट. मिनिंगमध्ये बिलकुल फरक नसतो. आता मिनिंगमध्ये फरक नसतो हे सिद्ध करण्यासाठी इथे मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतो. आता मी इथे लिहिलं आय हॅव वन ब्रदर. ठीक आहे. हेच वाक्य अजून कसं लिहिलं जाईल? सेम वाक्य म्हणजे मला एक भाऊ आहे. सेम अर्थ हॅव गॉटचा वापर करून वाक्य बनवलं तर मिळतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. मी असं लिहिणार आय हॅव गॉट वन ब्रदर. काय फरक आहे बघा. आय हॅव वन ब्रदर इज इक्वल टू आय हॅव गॉट वन ब्रदर. आय हॅव वन ब्रदर म्हणजे मला एक भाऊ आहे. आय हॅव गॉट वन ब्रदर म्हणजे मला एक भाऊ आहे. वाक्याच्या अर्थात बदल नाही. मग हे असं का असेल? साधारणतः दोन इंग्लिश आपल्या आजूबाजूला फिरत असतात. एक असतं ब्रिटिश इंग्लिश आणि एक असतं अमेरिकन इंग्लिश. जोपर्यंत आपण शाळा कॉलेजमध्ये इंग्लिश हा विषय म्हणून शिकतो तोपर्यंत आपण ब्रिटिश इंग्लिश फॉलो करत असतो आणि बरेचसे अकॅडमिक लेवलला पुस्तकं वगैरे वाचत असतो ते ब्रिटिश इंग्लिश असतं. पण जेव्हा तुम्ही कम्प्युटर फील्डमध्ये जातात तेव्हा तुमचा संबंध अमेरिकेशी येतो आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये थोडा बदल असतो आणि या गॉटचा जो वापर आहे जनरली अमेरिकन इंग्लिशमध्ये करत असतात. आय हॅव गॉट वन ब्रदर. आता या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स कसं येणार? आय डोंट हॅव सिस्टर. आय डोंट हॅव सिस्टर असं मी जर वाक्य लिहिलं, ठीक आहे, मग हॅव गॉटचा वापर करून हे वाक्य कसं बनेल? साधारणतः ते असं बनेल आय हॅवंट गॉट सिस्टर. आय हॅवंट गॉट सिस्टर म्हणजे मला बहीण नाही. या गॉटचा अर्थ मिळाला या अर्थाने घ्यायचा नाहीये. त्याचा अर्थ कम्प्लिटली वेगळा आहे. गॉट म्हणजे मिळणे, गेट म्हणजे मिळणे. त्याचा वित्री काय असतो? विटू वित्री काय असतो? गॉट असतो. तो इथे नाहीये, तो इथे नाहीये. ही फ्रेज आहे. हॅव गॉट काय झाली? फ्रेज झाली. आय हॅव गॉट वन ब्रदर, आय हॅवंट गॉट सिस्टर. अशा पद्धतीने या ठिकाणी वापर होणार आहे. आता आपण काय करणार आहोत? निगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत. तसं या ठिकाणी एक बघितलं आपण, पुढे जाऊया. ठीक आहे. हा गॉटचा वापर वेगळा आहे. स्पेशली गॉटचा अर्थ वेगळा लावायचा नाही. सहज सिंपल मिनिंग आहे. आय हॅव अ ब्रदर मला भाऊ आहे. आय हॅव गॉट अ ब्रदर मला भाऊ आहे. आय डोंट हॅव सिस्टर मला बहीण नाही. आय हॅवंट गॉट सिस्टर मला बहीण नाही. हॅवंट गॉट म्हणताना डू वापरायचा नाही आहे निगेटिव्ह वाक्य करत असताना. आता आपण काय बघणार आहोत? निगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत. हे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स. काय करायचं आहे आपल्याला? दोन प्रकारे लिहायचं आहे. प्रकार समजला. गॉट वापरला तर डू नाही वापरायचा आणि डू वापरला तर गॉट नाही वापरायचा. बाकी डू आणि डचचे नियम काल सांगितले त्या पद्धतीने. कसे? निगेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट आय आहे, सब्जेक्ट वी आहे, सब्जेक्ट यू आहे, सब्जेक्ट दे आहे, किंवा इथे एखादा दुसरा प्लुरल सब्जेक्ट लिहिला आपण प्लॅनेट्स. ठीक आहे. या सगळ्यांसोबत काय येणार? हॅव येणार. पण आपल्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह बनवायचं आहे. मग या सगळ्यांसोबत डू येतो. शॉर्ट फॉर्ममध्ये डू नॉटचा काय होतो? डोंट. आय डोंट आणि पुढे लिहिला हॅव. आय डोंट हॅव, वी डोंट हॅव. म्हणजे समजा माझ्याकडे कार नाही आहे, मी काय म्हणेल? आय डोंट हॅव कार, वी डोंट हॅव कार, यू डोंट हॅव कार, दे डोंट हॅव कार. प्लॅनेट्स डोंट हॅव ड्रायव्हर्स. प्लॅनेट्स डोंट हॅव ड्रायव्हर्स. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार कोणता सांगितला मी? आधी आपण थर्ड पर्सन सिंग्युलर पण घेऊन घेऊ. इथे ही आहे, इथे शी आहे आणि इथे इट आहे. यांच्यासोबत काय येणार आता? डू येतो का? ही शी इट सोबत नाही. पुन्हा एकदा समजून सांगतो. हा डू आहे प्लस एस इज इक्वल टू याचा काय होतो? डज होतो. डू प्लस एस इज इक्वल टू डज होतो. डूला एस प्रत्यय लागतो का? ईएस प्रत्यय लागतो आणि त्याचा डज होतो. मग ही आणि शी आणि इट यांच्यासोबत येणाऱ्या वर्बला जर एस प्रत्यय लागत असेल तर डू येणार नाही. काय येणार मग? डज येणार. काय येणार मग? डझंट. ही डझंट हॅव. ही डझंट हॅव अ कार. शी डझंट हॅव अ कार. इट डझंट हॅव डोर. दरवाजा असेल, घर असेल, घराला दरवाजा नाही.
इट डझंट हॅव अ डोअर. दुसऱ्या प्रकारे कसं येणार आता, म्हणजे आपल्याला गॉटचा वापर करायचा आहे. मग गॉटचा वापर करायचा आहे तर आपल्याला डू आणि डज वापरता येणार नाही, आपल्याला हॅव आणि हॅज वापरावा लागेल. मग तो कसा येणार, आय हॅवंट गॉट, आय हॅवंट गॉट, वी हॅवंट गॉट, पुढे आलं यू हॅवंट गॉट, यू हॅवंट गॉट, आणि दे जर वापरला तर काय येणार, दे हॅवंट गॉट. मिनिंग गॉटचा निर्णय घ्यायचा नाही. ही असेल तर आपल्याला हॅवमध्ये चेंज करावा लागेल आणि आपण लिहू ही हॅजंट गॉट, ही हॅजंट गॉट अ कार, त्याच्याकडे कार नाही. शी हॅजंट गॉट अ कार, तिच्याकडे कार नाही. इट हॅजंट गॉट अ डोअर, घराबद्दल बोलतोय मी आता. इट म्हणजे घर, घराला दरवाजा नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी हॅव आणि हॅज नॉटचा वापर होतोय. आणि फक्त हॅव आणि हॅज जर आपण वापरला तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे काय, लक्षात येत आहे त्या ठिकाणी तुमच्या हॅव हॅज वापरला तर गॉट येणार आणि डू वापरला तर गॉट येणार नाही. चला मग आपण आता पुढे जाऊया. या ठिकाणी आता निगेटिव्ह सेंटेन्स झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चन बनवतो. आता आपण क्वेश्चन बनवूया. क्वेश्चनला काय म्हणतात मग, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं आपण म्हणतो. काय म्हणतो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन. ठीक आहे. मग इथे दोन प्रकारे प्रश्न बनेल. पहिला प्रकार कोणता आहे, आपल्याला पुढे डू वापरावा लागेल. काय वापरावा लागेल, डू. मग इथे काय येणार, आपले सब्जेक्ट नेहमीचे डू, आय झालं, वी झालं, यू झालं, पुढे दे झालं. हां, डू आय हॅव अ कार, डू आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे का. डू आय हॅव अ कार, डू वी हॅव अ कार, डू यू हॅव अ कार, डू दे हॅव अ कार. माझ्याकडे कार आहे का, आपल्याकडे कार आहे का, तुझ्याकडे कार आहे का, त्यांच्याकडे कार आहे का. आणि डज वापरायचा असेल तर ही किंवा सी लिहावा लागतो, आपल्याला माहिती आहे आता. मग अशा प्रकारे डज ही. आता इथे लक्षात काय घ्यायचं आपल्याला, जर डज वापरला तर इकडे हॅज वापरायचा नाही, इकडे हॅव वापरायचा. डज ही हॅव अ कार, डज शी हॅव अ कार. अशा प्रकारे प्रश्न तयार होतो. ठीक आहे. दुसरी पद्धत कोणती येणार, मग आपल्याला इथला डू पुसून टाकावा लागेल. हा हॅव इथे लिहावा लागेल. मग हॅव आय गॉट अ कार, काय लिहिणार, हॅव आय गॉट अ कार, हॅव वी गॉट अ कार, हॅव यू गॉट अ कार, हॅव दे गॉट अ कार. आणि हा डज आपल्याला काढावा लागेल. इथे आपण हॅज लिहू, इथे पण गॉट येणार. कसं येणार मग, हॅज ही गॉट अ कार, हॅज शी गॉट अ कार. हा दुसरा प्रकार आहे. अशा प्रकारे हॅव आणि हॅजच्या साहाय्याने आपण प्रश्न तयार करू शकतो. दोन प्रकारे. जर आपल्याला डू डज वापरायचा असेल तर गॉट वापरता येणार नाही. आणि हॅवॅजने प्रश्न वापरायचा असेल, हॅवॅजने प्रश्न बनवायचा असेल तर गॉट वापरावा लागेल. लक्षात ठेवा, फक्त हॅव आणि हॅजचा वापर करायचा असेल तर गॉट वापरावा लागेल. निगेटिव्ह करताना, पॉझिटिव्ह असताना किंवा इंटरोगेटिव्ह असताना. लक्षात घ्या. आणि डू किंवा डज वापरला तर गॉट येणार नाही, डायरेक्टली काय येणार, हॅव येणार आहे. ठीक आहे. मला असं वाटतं हे पुरेसं आहे. फक्त या ठिकाणी पुन्हा एकदा आपण नेहमीप्रमाणे जे शॉर्ट फॉर्म बघतो ते बघून घ्यावे. जर आय हॅव असेल तर याचा शॉर्ट फॉर्म काय होतो, असा कॉमा येतो आणि व्ही येतो, आय हॅव. त्याच पद्धतीने जर ही हॅज असेल, काय असेल, ही हॅज, तर त्याचा काय होतो, ही इज होतो. लक्षात घ्या. आता हा एस म्हणजे इज नाही, हे कशावरून ओळखायचं, कशावरून ओळखायचं तुम्हाला माहिती आहे. आय ॲम अ टीचर, ही इज अ
टीचर, पण ही हॅज अ पेन. लक्षात घ्या, पुढे जर पेन शब्द आला, ही इज अ पेन होऊ शकतं का? नाही. ही हॅज अ पेन असेल असं आपल्याला समजायचं आहे. आणि हा एस म्हणजे इज नसून हॅज आहे हे आपण ओळखून घ्यायचं. पुढे जर पेनच्या ऐवजी टीचर शब्द असेल तर मग ही इज अ टीचर येणार. ही हॅज अ टीचर पण येऊ शकतं, परंतु त्या ठिकाणी आपल्याला वाक्य नेमकं कोणत्या प्रकारे ते समजून घेऊन आपल्याला ते लक्षात येत असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आपण शिकून घेतलं. आता जेव्हा आपल्याला वाक्य बनवायचे असतील त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आपण काय काय बनवतो. आपण छान छान वाक्य बनवतो. आय हॅव वन ब्रदर, आय हॅवंट गॉट सिस्टर, अशा पद्धतीने. किंवा आय हॅव वन ब्रदर, आय हॅव गॉट वन ब्रदर. आय डोंट हॅव ब्रदर किंवा आय डोंट हॅव सिस्टर. आणि डोंट वापरायचा नसेल तर डायरेक्ट हॅव वापरू शकतो. आय हॅवंट गॉट अ सिस्टर. आलं लक्षात? आय हॅव अ ब्रदर, आय हॅव गॉट अ ब्रदर. आय हॅव अ ब्रदर, आय हॅव गॉट अ ब्रदर. आय डोंट हॅव सिस्टर, आय हॅवंट गॉट सिस्टर. अशा प्रकारे हे हॅवचे वापर आपण शिकलो. याच्यात इंटरोगेटिव्ह शिकलो, निगेटिव्ह शिकलो, पॉझिटिव्ह शिकलो. महत्त्वाचे सगळे प्रकार या ठिकाणी आपण शिकलो. आता आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सची व्होकॅब्युलरीच्या साहाय्याने, वाक्यांच्या साहाय्याने भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. आपल्याला भरपूर वाक्य या ठिकाणी आणावे लागतील, जे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतील. आणि त्या वाक्यांसोबतच आपल्याला व्होकॅब्युलरीसुद्धा शिकावी लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त आता व्होकॅब्युलरी आणि वाक्यांचे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून सिम्पल प्रेझेंट टेन्सची आपली भरपूर प्रॅक्टिस होईल. आणि एकदा सिम्पल प्रेझेंट टेन्सची आपली प्रॅक्टिस झाली की बाकीचे टेन्सेस आपल्याला आपोआप येतील. हे जे व्होकॅब्युलरी आहे, हे जे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे, हे आपल्याला सगळ्या टेन्सेससाठी कामात येणार आहे. त्यासाठी व्होकॅब्युलरी आणि सेंटेन्स कन्स्ट्रक्शनची आपल्याला आवश्यकता आहे. ठीक आहे. आवडत असेल लाईक करत चला, मित्रांना शेअर करा. अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा.